तर विलीनीकरण कोणत्या पक्षाचं कोणामध्ये? सुनील तटकरे यांचा हा प्रश्न। विलीनीकरणाच्या बैठकांबाबत रोहित पवार 9 तारखेला पुरावे देणार आहेत आणि यातली हवा काढण्यासाठी तटकरेंनी टाकलेली ही गुगली आहे। शरद पवार सध्या इंडिया आघाडीचा भाग आहेत आणि त्यामुळे 2 राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर पवार एनडीए मध्ये जाणार होते की मग दादा सरकारमधून बाहेर पडणार होते, याचं उत्तर शरद पवार यांना द्यावं लागेल। अजितदादांना मुलाखतीमध्ये भाजपसोबत तुमचं पटत नाही का हा प्रश्न मी विचारला होता, त्यावर दादांचं उत्तर होतं, आमचं बरं चाललंय, आम्ही सत्तेत एकत्र आहोत आणि राहू। त्यावरून दादांना सत्ता सोडायची नव्हती हे स्पष्ट होतं। विलीनीकरण हा हायपोथेटिकल दाब आहे असं तटकरे म्हणतात। शरद पवारांच्या पक्षाला विलीनीकरण का हवंय? 8 खासदार असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला एनडीए मध्ये जायचं असेल तर त्यांना दादांच्या राष्ट्रवादीच्या कुबड्या कशाला हव्यात? आणि पवारांनाच विलीनीकरणामध्ये कोणाचं कोणात ही गुगली टाकून तटकरेंनी संभ्रमाचा हा चेंडू खरं तर पवारांच्या कोर्टात टाकलाय। लोकसभा आणि विधानसभेला आमचे उमेदवार त्यांच्या विरोधात लढले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, यामध्ये विलीनीकरणाचा प्रश्न येतोच कुठे? हा तटकरेंचा तर्क तसं पाहिलं तर तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे। तरी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पवारांचे उमेदवार तुतारीऐवजी घड्याळावर का लढले? अजितदादा प्रत्येक मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या प्रश्नावर तुमच्या तोंडात साखर पडो असं का म्हणत होते? पवारांबरोबरच्या प्रत्येक कार्यक्रमात दादा पवारांसोबत का जात होते? याही प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी आहेत, नाही का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।